नावाचं कलंक पुसायला हवं असेल तर मला ही भयानक कसोटी द्यावीच लागणार आहे. अहोंच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे. जर माणिकताई सारखी वाईट वृत्तीची मुलगी अहोंची बायको झाली तर अहोंना खूप त्रास होईल. आणि ते लग्न जर मला थांबवायचं असेल तर मला दागिने शोधायलाच हवे. कसं आहे ना मनोरमाताई, आपल्या मुलांची मनं सांभाळताना आपण एकमेकांना कमी जास्त बोललो, पण सगळं सोडून द्यायचं आता. आपण काही म्हणालात, आम्ही काही म्हणालो, ओरडलो, अटी देखील ठेवल्या, पण आता सगळं विसरून जायचं. हो ना, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. वा वा वा, याला म्हणतात मनाचा मोकळेपणा, खरेपणा. आत बाहेर काही नाही, नाही का वहिनी? काय म्हणताय ते? मीच माणिकची शेपटी पिरगाळलीये, तेव्हा कुठे पोपट बोलतायत. शेवटी माणिकचं आणि दिगंबररावांचं सुख महत्वाचं. हो तर कसं आहे ना मनोरमाताई, आमच्या कुठल्याही अटी नाहीयेत, खरंच नाही. आपण म्हणाल त्या दिवशी, म्हणाल त्या मुहूर्तावर या दोघांचा साखरपुडा करूयात. अरे हा काय दिगू आलाच. मुख्य म्हणजे त्याला तुम्हीच सांगा की तुमच्या काही अटी नाहीयेत ते. त्याला उगाचच वाटतंय की अटी आहेत तर कसं काय होणार. वा 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 वा, खुद्द जावई बापूच आले, हे भारी उत्तम झालं. दिगंबरराव, मनोरमा ताई सांगतील ते सगळं आम्हाला मान्य आहे. आमच्या काहीही अटी नाहीयेत. आता हे सगळं ठरलं असंच समजा. काय छान ठरलं ना? छान. मग आता तोंड गोड करा सगळ्यांनी. आणि मला नका देऊ, कारण मी फक्त शोभेचा भाऊला आहे. मला कोण विचारतोय? आणि मी बोललोच तरी माझ्या मताला किंवा मनाला जिथे किंमत नाही तिथे बोलण्याचा काही उपयोगच नाही. तुम्ही जे काय ठरवलंय ते तुम्ही आपापसात बघा. माझा याच्याशी काहीही संबंध नाही. नाही, मी आडपडदा ठेवत नाही. पटत नाही ते नाही. मला काही करायचंच नाहीये मुली. शरण आलो तरी एवढी अरेरावी. परत फिसकटते की काय. भयानक जंजाळात कुठे दडवले असतील दागिने. कसे शोधू मी ते? कुठे शोधू? सापळा कोणी देवी माणूस असेल. माझ्यासारखंच काहीतरी शोधायला आला असेल, जीवावर उतारून. आणि मेला असेल. मी नाही मरणार मी माझं ध्येय काढल्याशिवाय यमदेवाला पण
थोपवून ठेवेन. कुठे असतील दागिने? कुठे शोधू मी? कोण आहे? कोणी आहे का? आहे का इथे कोणी? आता किती बी फडफड कर सखू, तडफडून तडफडून मारणार तू. पिंजराच बंद झाला, आता तुझी सुटका नाही. आता तुझा बी सापळा होणार. चला निघूया. थांबा सुभेदार थांबा. असे रागावून जाऊ नका तुम्ही. आमचा दिगू थोडा. काय थोडं काय? हे काय बोलणं झालं या प्रसंगी? दिगंबररावांच्या मनात अजूनही काय आहे काही समजत नाहीये. आज एक उद्या दुसरं, पण आता ते जे काही बोलणं करून गेलेत ना ते काही साधं सुद्धा नव्हतं एवढं मात्र नक्की. अजूनही त्यांच्या मनात काहीतरी खतखततंय असंच वाटतंय. याचं वेळेत निराकरण व्हायला हवं हो. हे पहा, आम्ही मुलीचे आईबाप म्हणून प्रमाणाबाहेर पडती बाजू घेतलीये. आमच्या मुलीच्या सुखासाठी आमचे मान अपमान आम्ही बाजूला ठेवलेत. पण यावेळी दिगंबररावांचं काय करायचं हे आपण ठरवा. जेव्हा त्यांचा पूर्ण होकार असेल ना तेव्हाच आम्हाला कळवा. नाहीतर लाडाकोडात वाढलेली आमची हळवी लेक माणिक दुखावली जाईल आणि हे आम्हाला चालणार नाही. दिगंबररावांचा खणखणीत होकार आम्हाला हवाय. तेव्हा काय करायचं हे तुम्ही ठरवा आणि मग कळवा आम्हाला. येतो. चला. अगो बाई, मोडलं की काय? काकू, रमाई आहे ना? काकू, असं वाटतंय कोणीतरी आहे. कशाचा खरखरण्याचा आवाज येतोय. कुणी आजारी असेल का? बंद कोणी केलं? आता मी बाहेर कशी जाणार? काय करू आता मी? दरवाजा उघडा. कोणी आहे का? उघडा. उघडा ना कोणीतरी. हे तर या लबाड बाबाची माणसं आहेत. गुहेच्या तोंडाशी काय करतायत? हे पुरीच्या मागावर असणार. म्हणजे पुरी या गुहेत तर नसेल ना? बघायला पाहिजे.
सकू किंचाळते बघ. ओरडू दे आता, जीव जाई पोतर ओरडू दे. बरं झालं गेले. आता काहीतरी करायला पाहिजे. कोण आहेस तू? माझ्या मागे का लागलायस? जा ना रे इथून. जा. तर पुरीचाच आवाज आहे. पण गुहेत जाऊ कसा? पुरे, मी आलोय. घाबरू नकोस, मी येतो. दिगू, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि मागचं सगळं विसरून सुभेदार मन मोठं करून परत परत येत आहेत. आणि तुझं हे काय असं जाऊ दे वागणं? ना रमाई, आपण कशाला उगाळायचं? त्यामुळे काही बदलणार आहे का? तू त्यांचा अपमान केलायस असं नाही का वाटत तुला? माझ्या हातून तुझा अपमान होऊ नये असं वाटतंय मला. मी हात जोडतो, बास. आपण कुणाच्या सोयरिकीबद्दल बोलतोय? तुझ्याच ना. मग मी हे कुणाशी जाऊन बोलू? तू असा तुसडेपणाने वागतोयस, काय विचार करतील ते लोक? तुसडा जावई आपल्या मुलीला कसा नांदवेल असे विचार त्यांच्या मनात येणारच ना. आणि माझ्या मनात काय येणार याचा कोणी विचार केलाय? नाही, कोणीच करू नका. तुम्हाला सगळ्यांना जे वाटतंय ना ते करून मोकळं होऊया आपण. आणि 5-7 दिवस तरी कशाला वाट बघायची? आजच करूया ना सगळं लगोलग. आणि हो अगं, फक्त साखरपुडा कशाला, लग्नच करून टाकूया ना. म्हणजे कुणाला कसली तक्रार नको, कुणाचा मान अपमान व्हायला नको, तुसडेपणाची भीती नको. आजच करूया सगळं. दिगू, तू रडतोयस का? मी अजिबात रडत नाहीये रमाई. अगं बाई, मी याला ओरडायला आले होते, पण हा तर आतून मोडून गेल्यासारखा दिसतो. जरा याच्या कलानच घ्यायला हवं, नाहीतर काय होईल काय माहित. त्रास आहे, त्रास, सगळा त्रास, जंजाळ आहे. आता कळतंय बापांनी जे केलं ना ते योग्यच केलं. माया जालच आहे. याच सगळ्या गुंत्यातून मुक्त होण्यासाठी बाबा निघून गेले. कुणाची मर्जी राखणं नको, तडजोडी नको आणि नाकदुऱ्या नको. किती 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 हा गुंता. ते काही नाही. तुला माझं लग्न माणिकशी लावायचंय ना, लावून टाक. तोवर मी तुझा बांधील. पण लग्नानंतर घरात राहायचं की नाही, संसार करायचं की नाही, की सरळ बाबांसारखं घर सोडून निघून जायचं, ते माझं मी ठरवेन रमाई. मग मला नाही अडवायचं तू. दिगू, का असं बापासारखा दळबद्र विचार करतोय? त्यांच्यापासून इतकं दूर ठेवलं त्याला, तरी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतोय. मी अशी अपेक्षाच केली नव्हती. का असा विचार करतोय हा? बाबाजी काय करू मी? सगळं माझ्या हातात निष्ठच चाललंय. काय करू मी बाबाजी?
10 जन्म लागतील. त्याच्या परिसरात जायला दुसरी वाट हुडकूया. तुला एकटीला जावं लागेल आणि एकटी म्हणजे एकटी. त्या आजीने असं का सांगितलं? उठुऱ्या बघतोस ना रे तू? अरे देवा, हा कोण? जनावर सारखी शेपूट बी आहे आणि बाप्यासारखा चालतोय म्हणजे हा माणूस बी आहे. म्हणजे हन्नर पुशू आहे. त्याच्यासमोर पुरी एकली काय करणार? पुरीचा जीव धोक्यात आहे. मला आता जायलाच पाहिजे. पुरे, अगं ऐकू येतंय का? घाबरू नगस. मी येतोय, हिम्मत ठेव. पुरे मी आलोय, घाबरू नगस. एखादी येल मिळायला पाहिजे म्हणजे गुहेत उतरता येईल. कोणता बी बाई, बाप्या, पोरगा, पोरगी आणि प्राणी, अग्नी, शस्त्र काय बी बरोबर असल तर काम होणार नाही. आलात बरोबर आडवे. माझी प्रत्येक वाट अडवण्याची शपथ घेतली का तुम्ही सगळ्यांनीच? दरवेशाप्रमाणे आता गळ्यात दोरी बांधून नाचवा मला. बस म्हटलं की बस, नाच म्हटलं की नाच. हुकुमाचा बंदा. आता तू पण मला 4 उपदेशाचे शब्द सांग. मी माणिकशी लग्न करणं कसं माझ्या हिताचं आहे हे मला समजाव. नाही, या विषयावर प्रत्येकालाच काहीतरी बोलायचं असेल. कर तू, सुरुवात कर. सुरुवात कर तुझ्या व्याख्यानाची. बोल. अरे दिगू, मी व्याख्यान देणारा कोण रे? मी तर सगळ्यांचा आवडता विद्यार्थी आहे ना. जो येतो तो मला शिकवत असतो. असो, तू डोक्यात राख घालून कुठल्या चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून तुझी वाट रोखली होती मी. बरं, सखूच्या माहेरी तिला आणायला चाललंयस का? नाही, माझी काही हरकत नाही. बायको तुझी आहे, मग निर्णयही तुलाच घ्यायला हवा. काय की आपली सुखदुःखाची जोडीदारी आपल्याबरोबर असायला हवी असं वाटणं म्हणजे काही गैर नाही आहे. पण असं हे विरक्त बेचव जगण्यात काय अर्थ आहे रे दिगू? जा, तू तिच्या घरी जा आणि सखूला घेऊन ये. आणि का हवा दागिन्यांचा शोध? बस झाला आता, जा तू. काका, तू बोलतोयस हे? हो, अरे तू सख्खा पुतण्या आहेस माझा. तुझी अशी तगमग मला कशी पाहावेल रे? सांग ना. जा, घेऊन ये तिला.
अगो बाई, ही कसली आणखी नवीन खेळी? तुम्ही तर अगदी डावपेचात पारंगत झालात. जाऊबाईंचे दीर अगदी शोभता हो. चक्क सखूला आण म्हणालात आणि ती सखू परत आली तर? अगं वच्छे, सखू परत आली ना तर बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. एकतर दागिन्यांचा शोधही संपणार आहे. पण सखूने खरोखरच दागिने मिळवले तर फार मोठी पंचायत होणार आहे. हो ती कशी? अगं ती खरी आहे, सिद्ध होईल ना. मग ती सून म्हणून आपल्या मानगोटीवर बसलीच म्हणून समज. आणि मग माणिक दिगू बरोबर लग्न करून ह्या घरात येऊ शकणार नाही. होय हो. आणि ती दागिने न शोधता परत आली ना तर मग ती चुपचाप कुठेही राहील. ओसरीवर, अडगळीच्या खोलीत, परसदारी. डोक्यावर कलंक घेऊन पडून राहील भटीक म्हणून. आणि मग माणिक तोऱ्यात या घरात येईल. काही कळतंय का? हा, हुशार आहात हो तुम्ही. मग पांडू, अरे पांडू, तू स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे का आलायस? तुला काय वाटलं मी तुला एकली सोडन होय? तू घाबरू नगस. आपण दोघं असलो ना की समोर कोणी बी नाही टिकत. आपण याच्या तावडीतून नक्कीच सुटू. तू हिंमत सोडू नकोस.